काय चालू आहे भैया? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जॉईन मंदिराबाहेर करा ना तुमच्या बाहेर बसा ना, या नोंदण्या कुठं करायचं मंदिराच्या बाहेर करा ना तुम्ही या नोंदण्या. आणि ते कोण कुठे आहे सिक्युरिटी गार्ड बोला कुणी घेतली बोलव कोण आहे त्याला? वाजता बसू शकते तुम्ही. RSSच्या नोंदण्या तुम्ही विद्यार्थ्यांना घेता काय तिकडं? त्यांना शिक्षण करू द्यायचं त्या धार्मिक संघटनेमध्ये घ्यायचं त्यांना. हा कोणी दिली तुला परमिशन? कोणी दिली? त्याच्यानंतर कोणत्या बी कॉलेजच्या दरवाजावर तुम्ही दिसले नाही पाहिजे. सांगू राहिलं तुम्हाला. मंदिराबाहेर करा, म्हणायचंय करा. हे धार्मिक संघटन इथं चालू देणार नाहीये. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बनलेलं कॉलेज असतं. तिथं येऊन तुम्ही धर्म शिकू नका त्यांना. इथं तुम्ही दिसले नाही पाहिजे कुठं. सांगू लागलो तुम्हाला. विद्यार्थ्यांसाठी काहीतरी काम करा. कॉलेजचे यांना परमिशन दिली का तुम्ही? गेटच्या तुमचा हे प्रेमायच नाही का हे? इथं उद्या टपरी टाकू का तुम्ही? हे टपरीपेक्षा घातक विष विकू लागले माहिती का तुम्हाला? परवानगी नाही. असं सांगा ना तुम्ही. तुम्ही म्हणाले काय तिकडे बसायला पाहिजे? तुम्हाला धार्मिक संघटन वाढवायचंय का इथं? ते म्हणजे कॉलेजने आम्हाला परमिशन दिली. टपरी लागण इथं दारू विकते. हे विष त्याच्याहून घातक विषय हे RSSचं विष त्याच्याहून मग हे कसं काय बसतं इथं? हे बसलं कसं काय इथं? हे इथून घेऊन जा तुम्ही रस्त्यावर बसले समजा रस्त्याचा मग रस्त्यावर आम्ही हाणून त्यांना. असं म्हणताय. कायद्यानं काय आपल्याला सांगितलं त्यांच्यासाठी नाही का कायदा? हो तर मग? त्यांना जर घेतली नसेल या देशामध्ये RSS वर 4 वेळेस बंदी आलेली सर. मी काय म्हणतो 4 वेळेस बंदी आलेली आहे. आणि ते RSSचं संघटन आम्ही वाढू देणार नाही.